हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण पावसाळ्यातील औषधी रानभाजी तयार करत आहे। औषधी रानभाजी म्हणजेच भारंगीची भाजी आज आपण तयार करणार आहे। भारंगीची मी कोवळी पानं घेतलेली आहेत। भारंगीच्या फुलांची सुद्धा भाजी केली जाते, तीही खूप छान लागते। पण आज आपण भारंगीच्या पानांची भाजी तयार करणार आहे। तर काही पानांची देठ जाड आहे, त्यामुळे आपण फक्त पानं खुडून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व पाने आहेत ते खुडून घेणार आहे। काही पानांची देठ आहेत ती खूप जाड आहेत, त्यामुळे ती फक्त आपण पाने खुडून घेणार आहे। आणि जी छोटी कोवळी पाने आहेत ती आपण छोट्या देठासहित घेणार आहे। लहान पानांची कोवळी देठ आहेत, त्यामुळे ती काढण्याची गरज नाही आहे, ती आपण तशीच खुडून घेतलेली आहेत। पानांची देठ आहेत ती मी काढून टाकलेली आहेत। ही भाजी आता आपल्याला स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता या पानांचा एकावर एक पान ठेवून असा रोल करून घेतलेला आहे, जेणेकरून असं केल्यामुळे आपल्याला भाजी व्यवस्थित बारीक चिरता येईल। असा रोल करून आपण भाजी बारीक चिरून घेणार आहे। सर्व भाजी मी अशा प्रकारे चिरून घेणार आहे। ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला फोडणीला द्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये चिरून घेतलेली भाजी टाकलेली आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून भाजी आहे ती शिजवून घेणार आहे। 3 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 15 मिनिटे भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। शिजवून घेतलेली भाजी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। याच्यातील सर्व पाणी मी चाळणीवर ठेवून गाळून घेतलेलं आहे। भाजी थंड झाल्यानंतर हाताने पाणी पिळून घ्यायचं आहे आणि भाजी आहे ती मोकळी करून घ्यायची आहे। भारंगीची भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण गरम तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे। तर या भाजीला कांदा भरपूर वापरतात, त्यामुळे आपण कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे। 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही आपण गरम तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। भारंगीच्या भाजीला कांदा जास्त वापरला जातो, त्यामुळे कांदा आहे तो आपण परतून भाजून घेतलेला आहे। आणि या भाजीला जास्त मसालेही वापरले जात नाहीत। तेलामध्ये कांदा परतून भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे आणि तोही आपण गरम तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। पाण्यामध्ये शिजवून घेतलेली भारंगीची भाजी आहे ती आपण कढईमध्ये टाकून परतून मसाल्यामध्ये चांगली परतून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकून भारंगीची भाजी आहे ती आपण परत एकदा परतून घेत आहे। भाजीतील पाणी आटेपर्यंत भाजी आहे ती चांगली परतून घ्यायची आहे। 3-4 मिनिटे सतत असे परतून भाजीतील पाणी आहे ती मी चांगली आटवून घेतलेली आहे। तर या रानभाज्या आहेत तर यांना जास्त मसाले वापरले जात नाहीत, तर कमी मसाल्यामध्ये या रानभाज्या आहेत त्या तयार केल्या जातात। तर मी अर्धी वाटी शेंगदाणे ओबडधोबडच बारीक करून घेतलेले आहेत, ते मी शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकलेले आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये भिजवून घेतलेली चणा डाळसुद्धा घालून ही भाजी तुम्ही करू शकता। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण भारंगीची भाजी तयार केलेली आहे। तर ही तयार केलेली भारंगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।